नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा महा DBT स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमधून आपण तुम्हाला ITIला ज्या विद्यार्थ्यांनी आता ॲडमिशन घेतलं असेल किंवा ते सेकंड इयरला असतील, तर अशा विद्यार्थ्यांकरता कोणकोणते स्कॉलरशिप असतात, त्याचे नियम काय असतात आणि त्याचे तुम्हाला 25,000 रुपये मिळत असतात। तर अशा प्रकारे किती बेनिफिट असतात, काय काय नियम अटी असतील, त्या संपूर्ण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। जर तुम्ही महा DBT स्कॉलरशिपला 2021 ते 2022 या शैक्षणिक वर्षामधून जर अप्लाय करणार असाल, तर आपल्या तुम्ही महा DBT स्कॉलरशिपला चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता, कारण काय या चॅनलच्या माध्यमातून आपण तुम्हाला सर्व गायडन्स आतापर्यंत देणार आहे। जर तुम्ही दुसऱ्या कॅटेगरीचा असताल किंवा तुम्ही आता ITI सोडून व्यतिरिक्त जर कुठले शिक्षण घेत असताल, तर त्याच्याकरताची संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती आधीच अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता। तर चला, तुमची कोणती वेळ घेणार नाही। जर तुम्ही टेलिग्राम वापरत असाल तर चॅनलच्या आता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक मिळून जाईल, नक्कीच तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता। तर चला, आपण आलेलो आहे आता महा DBTच्या ऑफिशियल साईटवरती, आणि तुम्ही जर ITIचे स्टुडंट असाल तर तुमच्यासाठी डिपार्टमेंट आहे स्किल डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप डिपार्टमेंट। हे तुमच्या ITI करता हे डिपार्टमेंट आहे। तुम्ही जायचं आहे व्होकेशनल ट्रेनिंग आणि फ्री रिब्रुशमेंट स्कीम। तुमच्यासाठी स्कॉलरशिप आहे, स्कॉलरशिपचं नाव आहे व्होकेशनल ट्रेनिंग फी रिब्रुशमेंट फॉर स्टुडंट बिलॉंगिंग टू सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासेस अँड ओपन कॅटेगरी EWS स्टुडंट। तर अशा प्रकारे स्कॉलरशिपचं लांबलचक नाव ठेवलेलं आहे, आणि परंतु त्याचा मी तुम्हाला अगदी थोडक्यात तुम्हाला कळेल असं सांगणार आहे। तर ओव्हरव्ह्यू काय आहे या स्कॉलरशिपचा, तर तेच आहे की जे स्टुडंट ओपन कॅटेगरीतले आहेत आणि त्यांच्याकडे EWSचं सर्टिफिकेट असेल, किंवा जे स्टुडंट SEBCचे कॅटेगरीतले आहेत, म्हणजे सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासेस, हे सर्टिफिकेट देण्यात येतं मराठी स्टुडंटसाठी। तर त्यांच्या काही सर्टिफिकेट असेल किंवा जे ओपन कॅटेगरीतले असेल त्यांच्या EW सर्टिफिकेट असेल, अशा स्टुडंटसाठी, आणि जे ITIमध्ये जे प्रायव्हेट ITIमध्ये ज्यांनी ॲडमिशन घेतलं असेल त्यांची संपूर्ण फी त्यांना परत येत असते। तर त्याचे बेनिफिट्स काय आहेत ते तुम्हाला सांगतो। जर तुमची इन्कम 2.5 लाखापेक्षा जास्त आणि 8 लाखापेक्षा जर कमी असेल तर 80% तुमची फी तुम्हाला परत मिळेल। जर तुमचं फॅमिली इन्कम हे 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर 100% जेवढी तुम्ही फी भरता तेवढी संपूर्ण फी तुम्हाला परत मिळेल। तर पुढे जाऊयात, त्याला म्हणजे इलिजिबिलिटी काय काय आहे, तुम्हाला काय काय लागेल तर ते तुम्हाला सांगतो। सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे की तुमचं ॲडमिशन हे PPE स्कीम इन गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट और प्रायव्हेट इंडस्ट्रियल प्रायव्हेट इन्स्टिट्यूट अँड ॲडमिटेड थ्रू सेंट्रल ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस। याचा एवढ्या मोठ्या लांबलचक वाक्याचा एकच अर्थ आहे, तुमचं ॲडमिशन हे जे प्रोसेसमध्ये होत असतं, म्हणजे तुम्ही जे ऑप्शन फॉर्म भरता ऑनलाईन आणि त्याच्यामार्फत जर तुमचं ॲडमिशन झालं असेल तरच तुम्हाला ही स्कॉलरशिप आहे। जे विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंट कोटामधून ॲडमिशन घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांकरता ही स्कॉलरशिप नाही। जे स्टुडंट हे ओपन कॅटेगरीमधले आहेत आणि ते EWSचा दाखला त्यांच्याकडे आहे, त्या स्टुडंटला ही स्कॉलरशिप आहे। आणि एवढंच आहे, याच्यापेक्षा काही खालील जे त्यांनी 10-12 जे इलिजिबिलिटी दिलेले आहेत त्यामध्ये तर काही खास नाही आहे। तर पुढचं तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत, तर तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड, तुमचं रेशन कार्ड लागेल, मार्कशीट लागेल, SSC म्हणजे 10वीतली तुम्हाला मार्कशीट लागेल। जर तुम्ही 12वी केली असेल तर 12वीची मार्कशीट लागेल। जर तुम्ही म्हणजे पुन्हा एकदा फॉर्म भरणार असाल तर प्रिव्हियस इयरची मार्कशीट लागेल तुम्हाला। जर तुम्ही ITIच्या सेकंड इयरला आहात तर तुम्हाला ITIची फर्स्ट इयरची ॲडमिशन पावती लागेल। जर तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी लागणार आहे, इन्कम सर्टिफिकेट तहसीलदाराचंच तुम्हाला लागणार आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट लागतील। फी भरल्याची पावती लागते तुम्हाला, म्हणजे ज्या वर्षी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्या वर्षाची फी भरलेली पावती तुम्हाला पाहिजे। आणि जे तुमचं हे असतं ती ॲडमिशन सेंट्रल प्रोसेसिंगमधून तुम्ही जे ॲडमिशन घेतलेली पावती असते ती तुम्हाला लागत असते। म्हणजे PPE स्कीमची तुम्हाला एक पावती मिळते, त्याच्यात तुमचा फोटो आणि तुमच्या कॉलेजचा सही शिक्का असतो, ती तुम्हाला कंपल्सरी लागत असते। तर अशा प्रकारे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत। जर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असताल तर तुम्हाला EWS सर्टिफिकेट हे कंपल्सरी लागेल। आणि जर SEBCचे जर तुम्ही स्टुडंट असाल, म्हणजे जर तुम्ही मराठी स्टुडंट असाल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट लागतं, SEBCचं सर्टिफिकेट।
तर एवढीच सिम्पल डॉक्युमेंट होती. तुम्हाला 25,000 रुपये म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 25,000 रुपये शक्यतो करून सर्व स्टुडंटची 25,000च्या आसपासच 25 ते 30,000च्या आसपासच फी असते प्रायव्हेट ITIमध्ये. तर त्यांना तेवढी संपूर्ण फी परत येत असते. तर एवढंच या व्हिडिओमधून सांगायचं होतं. जर तुम्ही सुद्धा ITIचे स्टुडंट असाल आणि तुम्हाला जर 2021-22ला जर हे स्कीमला अप्लाय करायचं असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता. नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलमधून मी तुम्हाला आता अजूनपर्यंत तरी फॉर्म नवीन सुरू झालेले नाहीत. नवीन फॉर्म सुरू झाले तर मी तुम्हाला लगेचच सांगून टाकेल. तर एवढंच या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर